असिस्टंटचं पण काम करायचं आणि आपल्याला ॲक्टर म्हणून पण काम करायचं. मग त्यामुळे ना मी अर्धा वेळ त्यात असतो. मला कळत नाही हे काय चाललंय. फिल्म कशी बघायची हे मला नाटकात गेल्यावर कळलं. अज्ञानात सुख आहे म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. बऱ्याच गोष्टींवर बोलायचं असतं, रिॲक्ट व्हायचं असतं, पण नाही होत आहेत कारण आपण टीव्हीवर दिसतो ना. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिन तो बने अशी प्रशंसा महाराष्ट्राची हास्य जत्रामधून ज्याच्या वाट्याला सातत्याने येत असते तो निखिल बने आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. निखिल, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. बरं, आज वेळात वेळ काढून तू आलाच आहेस. हो. आता येता जाता रस्त्यावरून किंवा मग भांडूपमध्ये जिथे राहतोस तू त्या विभागामध्ये फिरत असताना काय बोलक्या प्रतिक्रिया वाटायला येतात? खूप वेगळ्या आणि कमाल प्रतिक्रिया मिळतात नेहमीच. आणि मी जिथे राहतो तिकडे बऱ्याच लोकांना आता कळलं की मी इथे राहतो किंवा असा एक कलाकार आपल्या इथे राहतोय, हळूहळू लोकांना कळायला लागलं. त्यानंतर बरीच लोक भेटतात किंवा बरेच जण घरी येतात फोटो काढायला किंवा अशी चर्चा ऐकायला मिळते की अरे तो बने इथे राहतो, आपल्या एरियातला पोरगा आहे किंवा असं ते चर्चा एक ऐकायला मिळते. तेव्हा खूप भारी वाटतं. आणि मी कधी जेव्हा एरियात खाली आमच्या नाक्यावर बसलेलो असतो गाडीवर किंवा बाईकवर असं टाइमपास करत मित्रांसोबत, तर बरीच जण जाता येता अशी बघतात किंवा त्यांना असं होतं की अरे हा तोच आहे की हा इथे काय करतो किंवा मग ह्याला विचारूया का, असे बरेच एक्सप्रेशन त्यांचे मला कळतात लांबूनच. बरीच जण असतात जे थोडीशी हिंमत करून येतात, विचारतात की तुम्ही इथे काय करता किंवा तुम्ही इथे राहता का. तर त्यांना जेव्हा कळतं की हो मी इथे राहतो तेव्हा त्यांचे रिएक्शन खूप कमाल असतात. ते वा 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 आम्हाला खूप भारी वाटतं तुम्ही इथे राहता, आमच्या भांडूपमधून येतात. आणि बरीच जण अशी भेटतात ते म्हणतात की अरे आम्हाला खूप भारी वाटतं जेव्हा भांडूपचं नाव ऐकतो आम्ही अशा टीव्हीवर वगैरे, तेव्हा त्यांना एक प्राऊड फील होतं. आणि ते बघून किंवा ते ऐकून मला पण भारी वाटतं की चल आपण करतोय ते लोकांना आवडते किंवा त्यामुळे लोकही त्याचा आनंद घेतात, त्यांना बरं वाटतंय त्या गोष्टीचं. सो एकूणच असं वातावरण असतं चालू काही ना काहीतरी. या बऱ्याच जणांमध्ये सुंदर तरुणींचं प्रमाण किती असतं? नाही असं काही नाही, सगळे प्रेक्षकच असतात. तरुणींचं असं काही म्हणजे सोशल मीडियावर बरेच तरुणींचं म्हणजे रिप्लाय किंवा आदान प्रदान होत असतं, हा की तुमचं काम छान आहे वगैरे असं. बाकी असं पर्सनल किंवा भेटणं वगैरे असं काही नाही. पण बरीच लहान मुलं खूप फॅन आहेत. म्हणजे पटकन लहान मुलं ओळखतात, गर्दीत पण असेल किंवा कुठे असलो ना की लहान मुलं पटकन ओळखतात की अरे ते निखिल बने आहेत. किंवा आमच्यातले सगळे कलाकार आहेत ना त्यांना लहान मुलं पटकन ओळखतात कुठे गेलो तरी. मग ते त्यांच्या आईबाबांना सांगतात, मग त्यांना कळतं अरे हो हास्य जत्रेतले कलाकार वगैरे. सो लहान मुलं पटकन कॅच करतात कुठे असलो गर्दीत, की माझा अनुभव असा आहे. हास्य जत्रेचा तुझा प्रवास साधारणतः 5 वर्षांचा. हो. त्यातल्या 2.5 वर्ष तर अशी होती की जेव्हा तू एक असिस्टंट म्हणून म्हणजे अभिनय किंवा तू प्रत्यक्ष त्याच्यामध्ये दिसणार असं काही नव्हतं. करेक्ट, बरोबर ना? हा प्रत्यक्ष अभिनयाचा प्रवास सुरू कसा झाला? काय किस्सा होता तो? किस्सा असं नाही, मी जेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून होतो हास्य जत्रेत त्यावेळेला मी हळूहळू स्किटमध्ये काम करायला सुरुवात पण केली होती. म्हणजे विनायक पुरुषोत्तम जो माझा मित्र आहे त्याच्यामुळेच मी हास्य जत्रा जॉईन करू शकलो. त्याने माझं नाव रेकमेंड केलं होतं सरांना की असा असा मुलगा आहे ज्याला आपण घेऊन काम करू शकतो किंवा त्यांना एक गरज होती एका असिस्टंटची. तिथे मी आलो आणि ते करत असताना त्याने सरांना सांगितलं होतं की सर हा असिस्टंट म्हणून काय काय काम करावं लागायचं? सुरुवातीच्या काळात मला खरं तर काय काम माहीतच नव्हतं. म्हणजे माझा मित्र आहे विनायक, तो मला म्हणाला की तू पहिले 2-3 शेड्यूल फक्त ये आणि बघ काय चाललंय, काम कसं होतं किंवा कशा पद्धतीचं काम असतं किंवा तो काय करतोय. कारण त्यालाही माहित होतं की मीही कधी काम केलं नव्हतं किंवा हे पहिल्यांदा होतं सगळं. सो त्याला एक माझा चेहरा बघून कळलं होतं की कळतच नाहीये काय चाललंय ते. त्यामुळे तो म्हणाला की तू 3-4 शेड्यूल ये, बस बघ काय चाललंय कसं. मग मला एक अंदाज आला. मग त्याने मला काही गोष्टी सांगितल्या की ही कामं करावी लागतात. म्हणजे स्क्रिप्टचे प्रिंटआउट काढणं असेल, त्यावर कलाकारांची नावं लिहिणं असेल, त्यांना स्क्रिप्ट घेऊन द्यायची किंवा त्यांची रिडिंग कधी आहे किंवा त्या स्किटमधल्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्या प्रॉपर्टीसोबत सेटअप काय लागणार असेल, तिथे काही चेअर असतील का, टेबल असेल का, म्हणजे नाटकासारखंच जवळजवळ. पण त्या सगळ्या डिटेल गोष्टी काढाव्या लागायच्या किंवा हे काम असायचं आमचं त्यावेळेला. सो ते हळूहळू कळायला लागलं की असं काम करायचं किंवा हे काम करायचं आपल्याला. ते करत असताना त्याने सरांना सांगितलं की सर हा अभिनय पण करतो किंवा हा चांगलं काम करतो, मी ह्याचं काम बघितलं किंवा ह्याच्यासोबत काम केलं आहे त्यामुळे ह्याचं काम मला माहिती आहे. सो कधी असं काही असेल छोटं मोठं काम तर आपण ह्याला स्किटमध्ये वापरायचं का किंवा बघायचं का. तर सर पण म्हणाले वा चांगलं आहे की आपण घेऊ की कुठलं असेल जिथे गरज असेल तिकडे आपण ह्याला वापरू. तसं मग एका स्किटमध्ये आलो. मग असं हळूहळू स्किटमध्ये पण काम करायला लागलो. मग त्यावेळेला मजा यायची. म्हणजे कसं की
कॅप्टनचं पण काम करायचं आणि आपल्याला ऍक्टर म्हणून पण काम करायचं. मग त्याच्या मधल्या वेळात रिहर्सल करणं, मग त्या धावपळीत आपली वाक्यपाठ करणं, किंवा त्याच्यामध्ये काही चुकलं काय राहिलं किंवा एकमेकांना विचारणं, हे माझं जरा वाक्य मी बोलतोय कसं वाटतंय इतर मित्रांना किंवा विनायकला वगैरे. सो त्या मधल्या प्रवासातली जी रिहर्सल होती ना ती खूप गमतीशीर होती. चालता एकट्याशी बोलायचं. मोठे गोस्वामींचा कधी ओरडा खाल्ला असं झालं का? ओरडा असं नाही, पण कधी चुकलो की मीच घाबरतो पहिल्यांदा खूप. कारण मी खूप घाबरायचो की मी चुकलो तर काय होईल किंवा माझ्यामुळे स्किट थांबलं तर काय होईल. तर अर्धी भीती ती असायची माझ्याकडे. त्यामुळे मी एक दोनदा जेव्हा थांबलो होतो काम करता करता तेव्हा मी खूप घाबरलो होतो. जवळजवळ मी रडायला आलो होतो की अरे माझ्यामुळे थांबलंय, ह्याचंच मला टेन्शन जास्त होतं. त्यावेळेला मला विनायक म्हणाल की ठीक आहे, चुकलास तर एवढं घाबरू नकोस किंवा एवढं काही मोठा काही अपराध नाही घडला तुझ्याकडून. चुकतो माणूस आहेस, काय कधीतरी होतं, कारण हळूहळू शिकतोय आपण, पटकन जमत नाहीत. त्यावेळेला मी तो सांगायचा तेव्हा मी ऐकायचो की हां नाही ठीक आहे. मग नाहीतर मी पटकन त्याचं टेन्शन घ्यायचो आणि ते चेहऱ्यावर दिसायचं. तेव्हा सर म्हणाले की चुकलास घाबरलास तरी अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि कारण पटकन चेहऱ्यावर कळतं की अरे हा चुकला किंवा हा घाबरलाय. सो ते हळूहळू ना कळायला लागलं. असं पटकन नव्हतं जमत. त्यानंतरही बऱ्याचदा व्हायचं माझ्याकडनं चुकलं तरी मी घाबरायचो किंवा टेन्शन घ्यायचो. ते चेहऱ्यावर पटकन दिसायचं, पण ते हळूहळू मग ते करून करून कळायला लागलं. त्यानंतर मग ते हळूहळू बंद झालं. पण कधी ओरडले नाही सर. काय चुकलं की समजावून सांगायचे की हे असं करायला हवं किंवा हे असं केलंस, ह्याची म्हणजे ह्याच्याकडनं ही अपेक्षा होती किंवा हे करताना असं झालं पाहिजे होतं, हे झालं ते. म्हणजे ते छान समजावून सांगायचे. कधीच असं ओरडले म्हणजे कोणालाच काय चुकलं किंवा आम्ही सरांकडे विचारायला जातो, सर कसं वाटलं स्किट, काय झालं, किंवा कधी कधी जबाबदारी असते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मी केलंय का बरोबर किंवा माझ्याकडनं काही राहिलंय का यातलं. त्यावेळेला जेव्हा सरांकडे जातो तेव्हा सर छान पद्धतीनं समजावून सांगतात की असं असं आपल्याला अपेक्षित होतं पण असं असं झालं, ह्या डेव्हलपमेंट मी केल्या पाहिजेत किंवा कसं काम केलं पाहिजे. सो या बारीक बारीक गोष्टी सर आम्हाला नेहमी समजावून सांगतात. त्यामुळे कधी असं. तू जेव्हा काम करायला सुरुवात केलीस तेव्हा विशाखा सुभेदार किंवा समीर, प्रसाद, नम्रता ही अशी तशी दिग्गज मंडळी होती त्या क्षेत्रामधली, बरोबर ना? बरोबर. यांच्याबरोबर स्किट करत असताना दडपणाचा प्रसंग वगैरे आला? हो, म्हणजे मी काम करण्याआधीच जेव्हा त्या रिडिंग रूम मध्ये बसायचो ना असिस्टंट म्हणून, त्यावेळेला मी पूर्ण रिडिंग पण मान खाली घालूनच बसायचो. कारण मला ते पटतच नव्हतं की मी अशा ठिकाणी काम करतोय, मोठ्या कलाकारांसोबत बसलोय, तिथे माझ्या समोर काम चालू आहे, इथे समीर दादा बसले, इथे विशाखा दादा बसले, त्यांचं रिडिंग सुरू आहे आणि मी ते बघतोय माझ्या डोळ्याने. मला पहिले काही शेड्यूल पटतच नव्हतं. मला काय वाटायचं हे स्वप्न आहे किंवा मी हे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, कारण मी बऱ्याच जण असो मला ते सहनच नव्हतं होत खरं तर. मग एकदा सर म्हणाले की अरे तू पण बोलत जा, तुला काय वाटलं तर सांगत जा, तुला काय सुचलं तर सांगत जा, असा घाबरून नको बसत जाऊ. त्यावेळेला बोललो सर मला ना माहित नाही, कळतच नाही, मी तुमच्यासोबत काम करतोय, तुमच्या लोकांसोबत काम करतोय, हे कधी होईल माझ्या आयुष्यात हे पण मला माहित नव्हतं आणि ते घडतंय. त्यामुळे ना मी अर्धा वेळ त्यात असतो, मला कळत नाही हे काय चाललंय. मग त्याला जरा वेळ लागला मला तिथून बाहेर यायला. मग त्यानंतर दडपण नव्हतं, पण पहिलं जेव्हा मी स्किट केलं विशाखाताई आणि समीर दादा आणि गौरव होतं त्यात, त्यावेळेला मला कळत नव्हतं मी कसं करणार आहे किंवा माझ्याकडनं कसं होणार आहे. आणि जेव्हा रिडिंगला बसलो त्यावेळेला मी खूप म्हणजे मला कळत नव्हतं, मी घाबरलो होतो, मी खूप टेन्शन घेतलं होतं, मला घाम वगैरे फुटला होता. तेव्हा मोठे सर वगैरे म्हणाले की अरे तू वाच बिंदास, तू नको टेन्शन घेऊ, आधीच तू वाच, आपण बघू, चुकलंच तरी चालेल. तर मी वाचलं ते कसं कसं अडखळत वगैरे. तर सर म्हणाले की चांगलं वाचलंस की एवढं काय त्यात टेन्शन घेतोस. मग दादाने मी खूप रिहर्सल केली खरं तर, आणि दादाला बोललो दादा मला काय चुकलं ना मला सांग किंवा तू रिहर्सल करून घे माझ्याकडून. तू बोला अरे काही टेन्शन घेऊ नको, बिंदास कर, फक्त तू घाबरू नकोस, घाबरलास तर मग ते तुला चुकल्यासारखं होईल. त्यामुळे जसं येईल ना येऊ दे, चुकलास तरी चालेल. मग ते स्किट जेव्हा करायचं होतं ना त्यावेळेला विंगेत मी उभा होतो तेव्हा मी खूप घाबरलो होतो, मला कळत नव्हतं, मी खूप पाणी पित होतो. त्यावेळेला समीर दादा आला, त्याने मिठी मारली, बोला की काही टेन्शन घेऊ नकोस, बिंदास कर, थांबलास, चुकलास, फंबल झालं, काय झालं, थांब, पण त्याचं बर्डन किंवा टेन्शन घेऊ नको, जे काय असेल आपण करू. आणि मग ते स्किट झालं. त्यानंतर मला खूप असं हे झालं की झालं, म्हणजे जेवढं होतं तेवढं मी केलं कसं बसं, आणि ते छान झालं त्यावेळेला. आणि त्यावेळेला सई मॅमने खूप कौतुक केलं होतं. सो असा एक्सपिरियन्स होता पहिल्या स्किटचा. तू जसा आज अभिनय करतोस तसं ऐकून आहे की तू एक चांगला तबलावादक आहेस. हो, म्हणजे मी शाळेत असताना तबला वादन करायचो. मी 8वी 9वी 2 वर्ष तबला शिकलोय आणि त्याच्या एक्झाम पण दिल्यात. सो खरं तर माझं कॉलेजचं ॲडमिशन हे या बेसवरच झालं, म्हणजे कल्चरल कोट्यातनं माझं ॲडमिशन जोशी बेडेकर कॉलेज ठाण्याचं तिकडे झालं.
सो ती 2 वर्ष मी तबला शिकलो. मला वादनाची तशी तोडकी मोडकी आवड होती, पण शास्त्र शुद्ध असं कधी शिकलो नव्हतं. त्यामुळे ते 2 वर्ष मी शिक्षण घेतलं आणि 10वीला गॅप घेतल्यामुळे मग नंतर काही असं कनेक्ट झाला नाही तबल्याचा आणि ह्याचा. पण त्या 2 वर्षांमुळे मला ते एक सर्टिफिकेट मिळालं आणि मग माझं ऍडमिशन. आता पण स्किट मध्ये कधी कधी तुला वाजवताना बघतो. वाजवतो, ढोलकी तबला वाजवतो. पण ते अजून मला शिकायचं आहे खरं तर. ते जेवढं मला येतं तेवढंच मी वाजवतो किंवा तेवढ्यातल्या तेवढ्यातच करतो. पण अजून मला जसा वेळ मिळेल तसं मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ती एक आवड होती आणि मग त्यानंतर मग छान एक कॉलेज मिळालं आणि मग तिकडे कॉलेजला ऍडमिशन मिळालं मला ठाण्यात. बरं, ही गोष्ट खरी आहे का की कॉलेजमध्ये असताना ठाण्याला निखिल बनेचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हा रिहर्सल मध्ये जास्त जायचा कल्चरलच्या? हो. आणि लेक्चर मध्ये कधी निखिल बने दिसायचंच नाही, हे खरं आहे. कारण मी 11वी मध्ये थिएटर ग्रुप जॉईन केला आमच्या कॉलेजचा. सो त्याच्या आधीपर्यंत मी अभ्यास करत होतो आणि ज्या वेळेला थिएटर जॉईन केलं त्यानंतर मी खूप रेअर असं वर्गात गेलोय. म्हणजे अगदीच ज्या दिवशी काही सबमिशन असेल किंवा एक्झाम असेल तेव्हा मी वर्गात दिसायचो. त्या व्यतिरिक्त मी आमच्या कॉलेजच्या गच्चीत तालीम करताना, रिहर्सल करताना किंवा नाटकासंदर्भात काय असेल, वर्कशॉप असेल, सो तिकडेच वर्षाचे 12 महिने तिकडे असायचो. सो जास्त काळ तिकडे काढला मी कॉलेजमध्ये असताना. पण हा कॉलेजचा एक्सपिरियन्स झाला. हो. पण चिपळूणशी खूप कनेक्टेड आहेस तू लहानपणापासून. अगदी अगदी. असं ऐकलंय की तिकडच्या नाटकांमध्ये देखील तुझा कुठेतरी सहभाग असायचा? हा, म्हणजे नाटक माझ्या घरी होतं. कारण आमच्या गावी दत्त जयंती उत्सव असतो मोठा. तिकडे नाटक व्हायचं प्रॉपर 3 अंकी नाटक. अच्छा. 3 अंकी नाटक मी लहानपणापासून बघितलं. कुठलं गाव, कुठलं चिपळूणमध्ये? चिपळूणमध्ये कापरे भोम म्हणून गाव आहे, गुहागर रोडलाच आहे. अच्छा. सो त्यावेळी लहानपणापासून मी 3 अंकी नाटक बघत आलोय. त्यामुळे आता हल्ली आपल्याला 3 अंकी नाटक बघायला नाही मिळत. पण त्यावेळेला माझ्या घरी त्याच्या तालमी व्हायच्या भांडुपला. म्हणजे आमच्या वाडीतली सगळी माणसं असतील, माझे पप्पा असतील, माझं काका असतील, हे सगळे एकत्र येऊन एक नाटक निवडायचे. इथे दादरला जायचे नाटकाची पुस्तकं घ्यायला. अच्छा. आणि मग तिथे माझे पप्पा तासन-तास बसून ते नाटक तिथे वाचायचे स्वतः, की ते एक वाचून बघायचे, ते अंदाज घ्यायचे की हे बरं आहे का किंवा हे कौटुंबिक नाटक करता येईल का. किंवा त्यावेळेला बरीच कौटुंबिक नाटकं व्हायची. मग ते चाळायची पुस्तकं, मग त्यातलं एखादं आवडलं तर ते घेऊन यायचं. मग ते एका मीटिंगमध्ये सांगायचं की आपण यावर्षी हे नाटक करतोय. मग त्याच्या रिहर्सल व्हायच्या, रिडिंग व्हायच्या. मग त्यातल्या रिहर्सलला तालमीला मी लहानपणापासून असायचो. मग त्याच्या बऱ्याच तालमी माझ्या घरी झाल्यात भांडूपच्या. त्यामुळे नाटकाशी असा कनेक्ट होता छोटासा. पण पुढे जाऊन ह्यात काहीतरी करिअर करायचं किंवा आपल्याला अभिनय क्षेत्रातच जायचं आहे असं कुठेच डोक्यात नव्हतं. तो असा एक छोटा कनेक्ट होता फक्त त्यावेळेला. पण पुढे जाऊन ते हळूहळू बंद झालं नाटक होणं गावचं. त्यामुळे मग तो कनेक्ट कुठेतरी तुटत गेला असं झालं. आणि मग ते डायरेक्ट कॉलेजमध्ये थिएटर आणि हे सगळं परत कुठेतरी मला करायला मिळतंय किंवा कुठेतरी आपल्याला अनुभवायला मिळतंय असं मला वाटलं. आणि मग मी तिकडे थिएटरसाठी गेलो. मी जर तुला असं विचारलं की थिएटरनी काय दिलं आयुष्यामध्ये, तर त्याचं उत्तर काय असेल? थिएटरने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. खरं तर माणूस म्हणून मी बराच बदललो. माणूस म्हणून मी 10वी पर्यंतचा निखिल बने वेगळा आहे आणि 11वी पासून आत्तापर्यंतचा निखिल बने पूर्ण वेगळा आहे. म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टी शिकवल्या. खरं तर शिस्त शिकवली नाटकाने. पहिली गोष्ट शिस्त शिकवली, विचार करायला शिकवलं. किंवा मला असं वाटतं की आपण नॉर्मल जेव्हा जगतो किंवा आपल्या आयुष्यात जगताना आपण ना इतर गोष्टींचा विचार नाही करत. आपण कुठेतरी आपला विचार करून जगत असतो किंवा ते अगदी कुठे चुकीचं नाही आहे. पण जेव्हा आपण नाटक करतो किंवा अशा ठिकाणी काम करतो त्यावेळेला आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो, इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यावेळेला आपण जरा ना असं बघायला लागतो आजूबाजूला, समाजात बघायला लागतो. किंवा आपण ज्या सर्कलमध्ये असतो, म्हणजे नाटक मंडळी जी असतात ती जरा वाचनात असतात, 10 गोष्टी बघणारे असतात, एकमेकांना सांगणारे असतात, तू हे बघ, तू हे बघितलं का, ही चर्चा सतत असते त्या सर्कलमध्ये. सो त्यामध्ये असताना असं व्हायचं की अरे आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नाही आहे, कधी हा ऐकल्याच नाही किंवा ह्या गोष्टी कोणी सांगितल्याच नाही कधी. मग हळूहळू त्या गोष्टींना आवडायला लागल्या, त्यात आवड निर्माण व्हायला लागली की अरे नाही हे बघितलं पाहिजे. किंवा फिल्म कशी बघायची हे मला नाटकात गेल्यावर कळलं. फिल्म कुठल्या अँगलने बघितली पाहिजे किंवा फिल्म बघण्याची पण एक भाषा आहे किंवा फिल्म बघणं पण एक टॅलेंट आहे. शॉर्ट फिल्म असेल, फिल्म असेल, सो त्यातल्या बारीक बारीक गोष्टी कशा बघायच्या किंवा त्या कशा कळतात किंवा त्यात काही थॉट असतो का, त्या मागे काही असतं का, हे माहीतच नव्हतं. एक फिल्म बघायची म्हणून बघायचो आधीपासून, त्याच्या मागचं कोणी काही शिकवलं नाही, सांगितलं नाही. पण थिएटरमुळे ह्या गोष्टी कळायला लागल्या बारीक बारीक की वेगळा विचार केला पाहिजे, जरा
नाण्याला दोन बाजू असतात तर आपण एकच बाजू बघतो काय, बघत आलो होतो. पण तिकडची बाजू काय ती कधी आपण समजून नाही घेतली, किंवा तिकडचं म्हणणं काय. सो ह्या गोष्टी थिएटरमुळे बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, त्या वातावरणात राहिल्यामुळे आवड निर्माण झाली, वाचनाची आवड निर्माण झाली. मग ऑब्झर्वेशन वाढलं मुळात तर, कारण कलाकार तर ऑब्झर्वेशन खूप छान असलं पाहिजे, किंवा ऑब्झर्वेशन तगडं पाहिजे काम करताना, किंवा तुम्हाला गोष्टी ऑब्झर्व करून त्या करता आल्या पाहिजेत किंवा त्या कुठेतरी वापरता आल्या पाहिजेत. सो नाटकाने ऑब्झर्वेशन पण शिकवलं आणि खरं तर माणूस म्हणून घडवलं. पहिली गोष्ट, समाजात जगताना आपण माणूस म्हणून खूप चांगलं असलं पाहिजे, नंतर कलाकार असतो आपण. सो तो एक मेजर मला फरक जाणवतो. मग पुढे तुम्ही जाऊन करिअर करा नका करू, पण तुम्ही माणूस म्हणून एक छान तयार होता समाजात राहताना. त्यामुळे नाटकाचा एक प्लस पॉईंट वाटतो मला, की नाटक तुम्हाला बरंच शिकवतं, जे तुम्हाला नकळत तुमच्यात येत असतं. म्हणजे मला आठवतंय, म्हणजे आमचे जे दिग्दर्शक होते ज्यांच्याकडे मी थिएटर शिकलो, अमोल भोर, ते आम्हाला म्हणाले होते की जेव्हा मी थिएटर जॉईन केलं, ज्या दिवशी मी वर्कशॉपला गेलो, त्या दिवशी त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की तू आजचा जो आहेस तो आणि 4-5 वर्षांनी थिएटर केल्यानंतरचा तू, ह्यातला तुला फरक ना तुलाच जाणवेल, की तू कसा होतास आणि तू कसा आपोआप तयार झालास. आणि हे नकळत घडतं आपल्या, असं आपण काही ठरवून नाही करत की माझ्यात हे बदल झाले पाहिजेत किंवा मी असं केलं पाहिजे. ते कुठे ना कुठेतरी नकळत बदल घडत असतात, जे आपल्याला कळत नाहीत. बऱ्याचदा समोरची माणसं सांगतात, अरे तू बदललायस रे, किंवा तुझे विचार वेगळे वाटतात 4 चौकात गेल्यावर, किंवा तू काहीतरी वेगळं मांडतोस, किंवा तुझे मुद्दे वेगळे असतात बोलण्याचे कायम, किंवा आमचे जे मुद्दे आहेत ते खूप असे नॉर्मल आणि बेसिक असतात, पण तुझं काहीतरी वेगळ्या मुद्द्याला हात घातलेला असतोस. सो हा फरक थिएटरमुळे जास्त झालाय असं मला वाटतं. मला वाटतं निखिल, आज तू हास्य जत्रेमध्ये मला वाटतं शेकड्याने वेगवेगळी पात्र निभावली असतील. अगोदरचा हा जो निखिल जो थिएटर करत होता त्यावेळेचा तुझा एक्सपिरियन्स, आज भूमिका करत असताना वाटतं की कुठे कनेक्ट होतं त्याबरोबर? हो, अगदीच. एखादी अशी भूमिका जाणवते का की या जुन्या गोष्टीच्या कनेक्शन मधून आली ती? हो, कारण खूप मदत होते, कारण आम्ही त्यावेळेला खूप वर्कशॉप करायचो कॉलेजला असताना. त्यावेळेला बऱ्याच गोष्टी करून बघायचो, बऱ्याच गोष्टी पडताळून बघायचो. त्यावेळी आम्ही एक सेशन करायचो की प्रत्येकाने एक कॅरेक्टर प्ले करायचं, रोज वेगवेगळं, रोज प्रत्येकाने एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायचं सगळ्यांसमोर. मग ते तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन मधलं असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तुमच्या आजूबाजूला राहणारा असेल, कुठे तुम्ही बघितलेलं असेल रस्त्यावर, काही पण एक कॅरेक्टर प्ले करायचं रोज वेगवेगळं, ते पण तेच नाही. सो त्यावेळेला ना टास्क असायचा की अरे मी आज काय कॅरेक्टर प्ले करायचं वेगळं, पण ते कॅरेक्टर असं प्ले करायचं ना की प्रॉपर कॅरेक्टर प्ले करायचं, वरवर नाही. त्याचा तुम्ही अभ्यास करा, त्याची बॅक हिस्ट्री तयार करा, जी तुमची असेल. ते खोटंच असेल पण ते कन्व्हिक्शनने परफॉर्म करायचं. सो ते सेशन जेव्हा करायचो ना, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी करताना जाणवायच्या किंवा कळायला लागल्या की अरे हे करताना आपल्याला जरा कठीण जाते, किंवा जर आपण एखादी लकब पकडली तर ती कॅरी करणं कठीण जाते, किंवा एखादी भाषा पकडली किंवा एखादा लहेजा पकडला तर ते आपल्याला कॅरी करता येत नाहीये, ते सस्टेन नाही आपल्याकडनं होत आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा आपण जेव्हा आपल्यापेक्षा जास्त वयाचं काम करतो किंवा एखादं कॅरेक्टर प्ले करतो, त्यावेळेला कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांचं चालणं असेल, बोलणं असेल, त्यांच्या कारण प्रत्येकाची गती वेगळी असते. लहान मुलांची गती वेगळी असते, मधल्या वयातल्या लोकांची गती वेगळी असते, आणि 50-60च्या लोकांची गती वेगळी असते. मग ती गती कशी पकडायची किंवा ते कसं जमवून आणायचं, हे त्यावेळेला बरंच व्हायचं. सो त्या गोष्टी कुठेतरी माहीत होत्या, किंवा कसं काम केलं होतं किंवा कसं काम करावं लागतं असं काम आलं तर. मग असं कधी काय आलं की मग ते कुठेतरी मागे जाऊन आठवायचं ते दिवस, आणि मग त्यावेळेला आपण कसं काम करायचो, की काय ट्रिक वापरायचो, किंवा काय गोष्टी आपण शोधल्या होत्या का पटकन जमून येण्यासाठी. आणि स्किट हे करताना कसं वेळ नसतो, नाटक करताना आपल्याकडे 1 महिना असतो, 2 महिने असतात कॅरेक्टरवर काम करायला. पण स्किट हा असा प्रकार आहे, तो अगदी काही अर्ध्या दिवसात, एका दिवसात तुम्हाला परफॉर्म करायचं असतं, आणि ते कॅरेक्टर 15-20 मिनिटं तुम्हाला उभं करायचं असतं, ज्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो. मग त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, मग त्या एक्सपिरियन्सचा फायदा होतो. तिकडे केलेल्या गोष्टी इथे इम्प्लिमेंट करायला मिळतात. मग काय त्याचं चालणं असेल का, त्याची काही लकब असेल का, काय मॅनरिझम असेल का, प्रत्येक कॅरेक्टर वेगळं वाटलं पाहिजे. मग त्यात काय वेगळं पाहिजे, बोलणं असेल, रिॲक्ट होणं असेल, हसणं असेल, त्याचा लुक काही वेगळा असेल. म्हणजे कधी कधी असं असतं की नुसत्या लुकवर पण कॅरेक्टर आपल्याला हे होऊन जातं, मग त्याला काय करायची गरज नाही लागत. त्याचा लुक असतो ना, आउटर लुक, कॉस्ट्युम, हेअर, मेकअप, त्याने पण कॅरेक्टर उभं राहतं. पण ते कळलं पाहिजे कुठे कसली गरज आहे, किंवा इथे ह्याची गरज आहे का. म्हणजे एखादा आहे कॅरेक्टर
तरी उगाच त्याला काहीतरी चाल दिली, उगाच काहीतरी त्याला एक बोलण्याची स्टाईल दिली, तर ते कधी कधी मॅच नाही होत त्याला. ते कळणं जास्त गरजेचं आहे आणि ते आमचे सर करेक्ट सांगतात, गोस्वामी सर. त्यांना बरोबर कळतं की इथे कोणाला काय कॅरेक्टर दिलं पाहिजे, इथे कोणाला काय सांगितलं पाहिजे आणि ह्या कॅरेक्टरची काय गरज आहे, हे गोस्वामी सरना अगदी करेक्ट कळतं. आणि ते बरोबर सांगतात की हे बघ, एक माणूस आहे जो बोलता बोलता मध्येच उगाच असतो, पण तो का असतो, कधी असतो, कसं असतो, ह्याची जी जागा आहे ना ती त्यांना करेक्ट माहिती आहे. त्यांना बरोबर कळतं ऑफबीट कुठे रिॲक्ट झाला पाहिजे कॅरेक्टर, तर त्याचं काय इम्पॅक्ट होईल. सो ह्या बारीक बारीक गोष्टी सरांना माहिती आहे. ते एका जागी बसून ना 15 ते 20 प्रकारचे म्हातारे करून दाखवू शकतात एकाच जागी बसून. आणि आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की कसं जमतं यांना. एका जागेवर बसून 10 ते 12 प्रकारचे म्हातारे ते करून दाखवतात की एक म्हातारा असं बोलेल, एक म्हातारा असं बोलेल, एक म्हातारा असं चालेल, एक म्हातारा असा रिॲक्ट होईल. असे बरेच कॅरेक्टर ते दिवसभर प्ले करत असतात आमच्यासाठी, म्हणजे वाचनाच्या दरम्यान. सो त्यांच्याकडे तो खूप खूप मोठा एक्सपिरियन्स आहे की ते कसं कॅरेक्टर आणि ते काही मिनिटात सांगतं ना कॅरेक्टर, काही मिनिटात त्याचं मागचं पुढचं सगळं काही मिनिटात. म्हणजे मी एकदा असं बसलो होतो त्यावेळेला मला असं आलं की मी 5 वर्ष जे शिकत होतो, जेव्हा मी जे काही वर्कशॉप केला, जे काही थिएटरसाठी करत होतो, ते सरांनी 10-15 मिनिटात करून दाखवलं होतं एका जागे बसून की हे कॅरेक्टर. आणि त्याचं असं नाही वरवरचं, सोल पकडून प्रॉपर कॅरेक्टरचा. बऱ्याचदा काय होतं आपण वरवरचं कॅरेक्टर करतो पण त्याचा सोल आपल्याला सापडलेला नसतो, पण आमचे सर तो सोल पकडून आउटर पण सगळं करून देतात की बघ हे आता असं कॅरेक्टर तू कर आता. बरं, याच्यावरून मला एक गोष्ट आठवली निखिल, की हास्य जत्रेचं एखादं प्रहसन करत असताना तिथे ॲडिशन घ्यायला किती स्कोप असतो एक, आणि तुला ॲडिशन घेण्याचा अभ्यास किती वेळा होतो? नाही, मला तर खूप भीती वाटते. कारण माझं कसं असतं की आधी आपल्याला जेवढं दिलंय की आधी आपल्याकडे जेवढं तेवढं आपण चोख केलं पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी केल्या तर ठीक, ते पण आधीच नीट आणि बरं झालं तर. नाहीतर असं नको व्हायला की जे आहे ते पण नाही आणि जे तिथे सुचतंय ते पण नाही. सो ह्यात ना त्यात असं नको. त्यामुळे माझं नेहमी असतं की जेवढं आपल्या वाटेला आलंय, जेवढी आपल्यावर जबाबदारी आहे ती आधी व्यवस्थित पार पाडायची. मग ॲडिशनच्या मोहात मी कधीच पडत नाही. बऱ्याचदा सुचतं, पण माझं एवढंच म्हणणं असतं की तिथे गरज आहे का, किंवा त्यावेळेला त्या सिच्युएशनला ती गरज आहे का. किंवा कधी कधी असं होतं की एक ॲडिशन तुमचं अख्खं स्किट पण मारून जाते, मग त्यासाठी एवढी जी मेहनत घेतं ते सगळं फेल. त्यामुळे ॲडिशन घेताना खूप डोकं लावून ॲडिशन घ्यावी लागते. हास्य जत्रेत कोण कोण आहेत जे असे ॲडिशन? श्रमेश बेटकर हा अवली आहे ना, तो ॲडिशनच्या बाबतीत त्याचा हात कोण नाही धरू शकत. कारण त्यावेळेला त्याला कधी काय सुचेल ना सांगू नाही शकत तुम्ही समोरच्याला. श्रमेश असेल, समीर दादा असेल, प्रसाद असेल, पण ते कसं सिच्युएशन बघून सगळं करतात. म्हणजे असं काही नाही की ट्रॅक सोडून नाही करत. त्या चालू परफॉर्मन्समध्ये काय घडतं त्याच्यावर काही रिॲक्ट होणं असेल किंवा त्या सिच्युएशनची गरज बघून ते रिॲक्ट होतं. असं नाही की अगदी त्याच्या बाहेरचं. पण हे 3 माणसं जे क्विक, म्हणजे आत्ता काय जर घडत असेल किंवा अचानक काही घडलं तिथे, आणि गौरव मोरे पण एक, त्यांना पटकन डोकंच ऑनच असतं असं वाटतं मला त्यांचं. म्हणजे कधी काय घडतंय आणि कधी काय चुकतंय किंवा कधी काय राहतंय, तर समोरच्याला सांभाळून ते वाक्य उचलून पुढे नेणं हे खूप कठीण आहे. हे यांना चांगलं जमतं. बरं, आज एवढ्या वर्षाच्या प्रवासानंतर निखिल, भांडूपच्या एका सर्वसामान्य घरामधून तू येतोस. एक काळ असा होता की पत्र्याचं घर होतं. हो, बरोबर, आठवतंय ते? म्हणजे मी त्या घरात नाही लहानाचा मोठा झालो. मी ज्या वेळेला जन्म घेतला किंवा मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा आमचं विटांचं घर होतं. माझी बहीण सुरुवात तिकडून झाली. हो हो हो. आज पब्लिक फिगर झाल्यानंतर काय वाटतं, पब्लिक फिगर असण्याचे फायदे जास्त आहेत की तोटे जास्त आहेत? दोन्ही गोष्टी आहेत. फायदे पण आहेत, तोटे असं नाही. तोटे म्हणजे असं काय तुम्हाला बिनधास्त राहता येत नाही बऱ्याचदा मोकळेपणाने. म्हणजे लोक असतात आजूबाजूला किंवा फॅमिलीसोबत कुठे फिरायला गेलो की त्यांना जास्त वेळ देतात नाही. मग लोक, वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे, पण मग आपण त्यात रमतो, मग फॅमिली बाजूला पडते किंवा असं होतं. मित्र असतील तर मित्रांसोबत अशी मजा मस्ती पहिल्यासारखी करता येत नाही. आवडतं सगळं, हे पण आवडतं हे पण आवडतं, मग कसं दोन्ही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. अगदी असं करून चालत नाही की ह्यांनाही नाही वेळ देता येत, त्यांनाही वेळ देता येत नाही. पण मी एन्जॉय करतो, मी प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करतो. मला असं कधीच, मला रस्त्यात माणसं भेटली तरी मी गप्पा मारत बसतो. माझ्या पप्पांसारखं, माझ्या पप्पांच्या एवढ्या ओळखी आहेत, ते कुठे गेले तरी गप्पा मारत बसतात, कुठे गेले तरी ओळखी काढत बसतात. तसं माझं आहे. त्यामुळे मला त्याचं कधी काही वाईट वाटत नाही. पण माझ्यासोबत जो असतो तो माणूस बोर होतोय का किंवा त्याला काय वाटतंय हे कधी कधी लक्षात नाही राहत.
मग मी तिकडे रमून जातो. मग तो अरे यार कधीपासून उभा आहे मी इकडे, तू तिकडे गेलास, तू अर्धा तास बोलतच बसला. मग मला सॉरी मित्र, मला लक्षात नाही आलं, ते बोलायला लागले, मी पण बोलायला लागलो. सो असं बरंच होतं. आणि प्रवास म्हणाल तर छान वाटतं म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाढल्यासारखी वाटते. कारण आपण एखादी गोष्ट करायला लागतो किंवा ती लोकांना आवडायला लागते, मग हळूहळू ते लोकांपर्यंत पोहोचायला लागतं, लोक प्रतिसाद द्यायला लागतात, प्रेम करतात, कौतुक करतात. त्यानंतर कुठेतरी असं वाटतं की अरे यार आता जरा एक स्टेप वर गेलं पाहिजे किंवा आता जरा जास्त सांभाळून काम केलं पाहिजे. ह्यात हुरळून किंवा ह्याच्यात हवेत उडून जाऊन काय फायदा नाहीये. खरं तर आत्ता करेक्ट वेळ आहे की शांतपणे विचार करून काम केलं पाहिजे. आता कसं असतं की एवढं सगळं मेहनतीने उभं केलेलं असतं, ते एका सेकंदात जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे खूप गोष्टी सांभाळून रिॲक्ट होणं असेल, कुठे सोशल मीडियावर बोलणं असेल, काही असेल, सगळ्या गोष्टी सांभाळून करावं लागतं. कारण कसं आहे, सध्या लोक आपल्याला जास्त विचारतात किंवा ओळखतात, प्रेम करतात. जरा जरी आपल्याकडून काही कमी जास्त झालं तर लोकांना वाईट वाटतं किंवा भावना दुखावतात, काही होतं. सो ह्या गोष्टी सांभाळून सगळं करावं लागतं. आणि प्रवास म्हणाल तर छान, म्हणजे कधी वाटलं नव्हतं असं काहीतरी करेन किंवा ह्या क्षेत्रात जाऊन काहीतरी करायला मिळेल. फक्त माझं एक होतं की मला काहीतरी वेगळं करायचं होतं माझ्या लाईफमध्ये. ज्या वेळेला 10वीत होतो त्यावेळेला बऱ्याच लोकांना, म्हणजे मुलांना विचारलं होतं की तुम्हाला काय व्हायचं किंवा तुम्ही पुढे जाऊन काय करणार. त्यावेळेला माझ्याकडे उत्तर नव्हतं. फक्त माझ्या डोक्यात एकच होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय इतरांपेक्षा. मला सगळे नोकरी करतायत, जॉब करतायत, सगळे डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, तर मला ते नाही बनायचं, पण काहीतरी वेगळं करायचं. पण ते काय वेगळं हे मला तेव्हा माझ्याकडे नव्हतं उत्तर. पण ते हे असं वेगळं ह्या रूपाने असेल मला माहित नव्हतं. पण माझं डोक्यात एकच होतं की प्रामाणिकपणे जे काय असेल ते करायचं, जे काय जिथे कुठे काम करू, काय करू, आणि जेवढी मेहनत घ्यायची त्यावेळी तेवढी मेहनत घ्यायची. सो ह्या 2-3 गोष्टी डोक्यात ठेवून फक्त प्रवासात जात होतो. पुढचं काहीच माहित नव्हतं, हे एवढं घडेल, असं काहीतरी होईल. सो माहित नाही, लोकांच्या शुभेच्छा आहेत, त्यामुळे असं काहीतरी काम. मगाशी म्हणालास थिएटरमध्ये माणूस म्हणून हो, घडायला हो. मदत झाली. खरंच खरंच. एक माणूस म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्या आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खटकतात? बऱ्याच गोष्टी आहेत. असं एक अशी गोष्ट नाहीये. मला ना कधी कधी काय वाटतं माहिती का, ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं ना तेव्हा त्रास व्हायला लागतो, असं मला बऱ्याचदा वाटतं. म्हणजे अज्ञानात सुख आहे म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कळली ना तर आपण त्याच्यानं खोलात जायला बघतो, आणि जसे आपण खोलात जातो तसं आपल्याला त्रास व्हायला लागतो की अरे यार हे नाही रे, हे मला नाही पटत आहे किंवा हे चुकीचं आहे. पण काय होतं, कुठेतरी आपण बांधील असतो, आपल्याला काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपण कुठेतरी अडकलेलो असतो, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींवर काही करता येत नाही. इच्छा खूप असते, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे अगदी रस्त्याने जाताना जर कोणी एखादं गरीब मुलगा दिसलं ना फुटपाथवर, तरी मला वाईट वाटतं. पण माहित ना माझ्या हातात नाही गोष्ट, मी त्यासाठी करायचं खूप असतं किंवा मला खूप वाटतं की अरे काहीतरी केलं पाहिजे. पण कुठेतरी आपण अडकलेलो असतो, काहीतरी जबाबदारी असतात, सगळं काही ना काहीतरी आपल्यावर असतंच, आपण कधी फ्री नसतोच. त्यावेळेला असं वाटतं की यार नाही यार, आपले विचार खूप आहेत डोक्यात, आपल्या मनात खूप आहेत, आपल्या भावना पण खूप हे आहेत, पण मग आपण काय करतोय, मग आपण कुठेतरी अडकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत समाजात. बऱ्याच गोष्टींवर बोलायचं असतं, रिॲक्ट व्हायचं असतं, पण नाही होत आहेत. कारण आपण टीव्हीवर दिसतो ना, आपल्याला लोक बोलतात की यार तुम्ही कसं असं बोलू शकता, तुम्ही तुमचं काम करा ना. ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे भीती वाटते. भीती वाटते म्हणण्यापेक्षा इच्छा नाही होत, मग खूप असतं काही काय करायचं, पण मग आपल्या इथे ना भावना एवढ्या पटकन दुखावतात ना, त्यामुळे मग जरा हात मागे घ्यावा लागतो. इतर कलाकार जसे ट्रोलिंगला सामोरे गेलेले आहेत सोशल मीडियावरती, तुला कधी वेळ आली होती का ट्रोलिंगला सामोरे जाण्याची? नाही नाही, कधीच नाही. उलट माझ्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याचदा चांगल्याच बातम्या असतात, आणि मला छान वाटतं. आणि मी असं कोणाला त्रास होईल किंवा कोणाला वाईट वाटेल असं कधी वागत पण नाही आणि बोलत पण नाही, त्यामुळे मला त्याचा कधी सामना करावा लागला नाही. निखिल, थिएटरचा बेस तुझ्या खूप चांगला कामी आला, त्यात हो. हास्य जत्रेने साथ दिली. आता हास्य जत्रेच्या पुढचा टप्पा तुझ्या आयुष्यामध्ये काय असेल, काय स्वप्न आहेत? स्वप्न म्हणण्यापेक्षा बरंच काम करायचं खरं तर ॲक्टर म्हणून, आणि वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायचं. म्हणजे माझी खूप इच्छा आहे बऱ्याच लोकांसोबत काम करायचं. मग तिथे काही असेल, म्हणजे ॲक्टर म्हणून असं नाही, मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम करायला आवडेल. माझी इच्छा आहे, जर ह्या माणसासोबत मला काम करायचं आहे, मग ते मला ॲक्टर म्हणून करायचं असं नाही आहे, मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून, किंवा मला त्या प्रोसेसमध्ये राहायचं आहे, त्या माणसांसोबत किंवा त्या व्यक्तींसोबत मला फक्त शिकायचं आहे. मला माहीत नाही, कारण कसं आहे,
माझी इच्छा आहे पुढे जाऊन काहीतरी आपण पण आपलं आपलं काहीतरी केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याकडे नॉलेज पाहिजे सगळ्या गोष्टींचं, टेक्निकल असेल किंवा काही. असं आज आलो आणि उद्या केलं असं नाही होत, त्याची एक वेगळी प्रोसेस असते त्यामागे. किंवा आज जे काही आपल्याकडे दिग्दर्शक आहेत ते काही लगेच दिग्दर्शक नाही आले ना, त्यांनी पण कुठे ना कुठेतरी असिस्टंटशिप केली असेल किंवा कोणाच्या तरी हाताखाली काम केलं असेल, त्यानंतर ते हळू बघत शिकतच मोठे दिग्दर्शक झाले. सो मलाही असं वाटतं की अशा लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला पण तशा गोष्टी करायला मिळतील किंवा शिकायला मिळतील. सो ते एक आहे डोक्यात. आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची आहेत सगळ्या लोकांसोबत, जेवढं शक्य तेवढं करायचा प्रयत्न करायचा आपल्या परीनं. कामं येतील जातील आणि काम आहे, त्यामुळे कुठलं काम कसं कुठलं काम असं माझं डोक्यात कधीच नसतं. जे येतं ते काम प्रामाणिकपणे आपण केलं पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात असतं. मग त्यात आपण दुजाभाव केला नाही पाहिजे कामाच्या बाबतीत, एवढंच डोक्यात आहे. बाकी छान छान प्रोजेक्ट करायची इच्छा खूप आहे. बघू आता हळू प्रोसेसमध्ये जसं होईल तसं. नवीन वर्षामध्ये आता आपण पदार्पण करतोय. Yes. तुझ्या इच्छा आकांक्षा तू आमच्यासोबत बोलून दाखवल्यास, आमच्यासोबत गप्पा मारल्यास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या ह्या इच्छा आणि स्वप्न सगळी पूर्ण होत याच नवीन वर्षामध्ये प्रवाहमान होत असताना खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सो मच. मला इथे आपलं महानगरमध्ये तुम्ही बोलवलं आणि खूप छान, खरं तर गप्पा म्हणेन मी, इंटरव्ह्यू असं माझ्या काय डोकं, मी तर बऱ्याचदा बोलतच सुटलं, मला कळत पण नाही मी कॅमेऱ्यासमोर आहे नाहीये. मी आपला दादा भेटलाय त्याशी गप्पा मारतोय आणि मला असंच आहे, मी बोलायला लागलो की थांबत नाही. मला बरेच जण म्हणतात की किती बोलतोस तू, बोलतोय असं काय नाही, एक वाईब जोडली की आपण बोलायला लागतो, मग एकात एक विषय निघत जातात, मग त्या गप्पा होऊन जातात. त्यामुळे खूप भारी वाटलं, बऱ्याच दिवसांनी अशा गप्पा मारल्या आणि जुने दिवस आठवले, बारीक बारीक गोष्टी मागे गेल्यासारखं वाटलं. सो थँक्यू सो मच. आपलं महानगर इथे बोलवलं त्याने, एवढा छान इंटरव्ह्यू झाला. धन्यवाद. तर मंडळी, हा होता निखिल बने. आज दिन तो बने हे फिलिंग तुम्हालाही आलेलं असेल. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका, शेअर तर कराच करा. आणि मुख्य म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब करत असताना बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं. थँक्यू.